भेसळीचं जे आंदोलन झालं त्याच्या पुढे मात्र सगळं शांत झालं. नाही, आपल्या सगळ्यांसाठी माझा नमस्कार असेल. साधारणपणे महिना दीड महिन्यापासून आंबेगाव तालुक्यामध्ये भेसळचं जेव्हा FDIला तुकारामजी मुंडे साहेब आले आणि लोकांच्या आशा पल्लवित झाल्या की अनेक लोकांना कळत होतं, माहीत होतं भेसळ आणि परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे. दुधात भेसळ आहे, अन्य पदार्थात भेसळ आहे, पण त्याच्यावर काम करताना ठोस असं अधिकाऱ्यांकडून पाऊल उचललं जात नव्हतं. पारदर्शक अधिकारी म्हणून किंवा एक कर्तबगार अधिकारी म्हणून तुकाराम मुंडे यांची प्रतिमा निश्चितपणे उजवी होती. आणि जेव्हा ते 25 बदल्या होऊन 26व्या बदलीचा चार्ज त्यांनी FDIला घेतला, त्यावेळेस निश्चितपणे लोकांच्या, सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये एक आशेचा किरण उभा राहिला. आता ह्याच्यातून काहीतरी घडेल आणि हे भेसळ आणि हे सगळे दुष्कृत्य निदर्शनास येतील अशी भावना सामान्य माणसाच्या मनामध्ये निर्माण झाली. आणि तुम्ही चित्र पाहिलं, जर कदाचित भेसळचं प्रकरण या परिसरामध्ये आलं नसतं तर आंबेगावला हा उद्रेक होण्याचं काही कारण नव्हतं. आंबेगावला मोठ्या प्रमाणात काम करणाऱ्या 2 डेऱ्या नक्की आहेत, छोट्या छोट्याही डेऱ्या त्याच्यामध्ये आहेत, पण काही ना काही घडलं, काही ना काही घडत आहे हे जेव्हा चित्र उभं राहिलं त्यावेळेस प्रत्येकाच्या मनामध्ये संशयाची सुई वावरत होती. आणि त्याच काळामध्ये काही चित्र पुढं आली, त्याचे मुख्य आरोपी पुढं आले, अनेक आरोपी तालुक्याशी संलग्न राहिले, गावागावाशी संलग्न राहिले. त्यावेळेस प्रत्येकाच्या मनामध्ये एक भावना आली की हे जर आरोपी ह्या दुधाच्या भेसळशी संलग्न आहेत तर ते आमच्या परिसरात आहेत, तर त्याच्या संदर्भात पूर्ण चौकशी झाली पाहिजे. म्हणून सर्वपक्षीय भूमिका घेतली गेली, भूमिका मांडली. त्याच्यानंतरचा तुम्ही सांगितल्याप्रमाणे अपेक्षा अशी होती की सगळ्या पक्षांचं चित्र ज्यावेळी उभं राहिलं त्यावेळेस मी माझ्या भाषणामध्ये मंचरला सांगितलं होतं की तालुक्याचे आमदार म्हणून वळसे पाटलांनी इथे येऊन भूमिका मांडली आणि किंवा आपल्या पक्षाचे प्रतिनिधी पाठवले आणि या आंदोलनात सहभागी झाले तर तालुक्यामध्ये एक चित्र उभं राहील आणि याच्यामध्ये राजकीय हेतू कोणाच्या डोळ्यात येईल असं वाटलं नव्हतं. पण मुळात ह्या सगळ्या प्रक्रियेपासून जाणीवपूर्वक वळसे पाटील दूर राहिले. त्यांच्या डोक्यात कायम असं होतं का हे राजकीय प्रकरण झालं पाहिजे आणि त्याचा अर्ध्या लोकांचा फायदा घेऊन ही भेसळ प्रकरणामध्ये आम्ही कोणी नाही असं सांगण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तुम्ही वळसे पाटलांच्या सोबत अनेक वर्ष काम केलेलं आहे. दूध भेसळ मी पक्ष बदलल्यानंतर सुरू झाली की अगोदर कानावर काय कोण कोण होती? बघा, मी अगदी क्लिअर कट मागच्या वेळेस पण सांगितलं, प्रत्येकाच्या राजकीय आयुष्यामध्ये मी 25 वर्ष वळसे पाटलांच्या बरोबर काम केलं. साधारणपणे 90 सालापासून आम्ही काम करत असताना 2000 सालापर्यंत आम्हाला असं चित्र दिसत होतं. काही तर डेऱ्यांचं प्रमाण खूप मोठं नव्हतं. 92-95ला एक सहकार क्षेत्रातून प्रायव्हेट सेक्शनमध्ये ज्यावेळेस आंबेगाव तालुका आला, पराग नावानं डेअरी सुरू झाली आणि त्या काळामध्ये आम्हाला आमच्या नेतृत्व जे बोलत होतं की आपला दुहेरी प्रगती जर व्हायची असेल तर तयार झालेलं 100% दूध मार्केटला गेलं पाहिजे आणि शेतकऱ्यांना त्याचे पैसे मिळाले पाहिजे ही भावना त्या काळात होती. सहकारापासून कोणी दूर जायला तयार नव्हतं त्या काळात, अशी परिस्थिती होती. सगळ्यात पहिली डेअरी चालू झाल्यानंतर माझ्या स्वतःच्या गणेश सहकारी दूध संस्थेचं दूध मी देवेंद्र शेठ शाह यांच्या परागला घातलं आणि त्यावेळेस अनेक कार्यकर्ते म्हणून त्या पक्षाचा एक प्रमुख कार्यकर्ता त्याच्यामध्ये आहे तर त्याला मदत करणं ही गरजेची बाब होती. वळसे पाटलांच्या बरोबर होतं हे मी कधी नाकारलं नाही. त्यावेळेस होतो तेव्हाही नाकारलं नाही, आजही आहे जवळपास होतो तेव्हाही नाकारलं नाही. त्यांच्यासोबत असलं म्हणजे या कृत्याला समर्थ देणं असं होत नाही. परिस्थितीनुसार बदल घडलेले आहेत आणि हे बदल जेव्हा घडत आहेत आम्ही आजही सांगितलं का वळसे पाटलांनी काय भेसळ केलेली नाही. भेसळ करण्यामध्ये त्यांची भूमिका तालुका प्रतिनिधीमधून जी भूमिका आम्हाला हवी होती, जनतेला हवी होती, ती भूमिका ते घेऊ शकले नाहीत. हीच गोष्ट त्याच्या संदर्भात होती. तर तुकाराम मुंडेंनी कारवाई केली म्हणून हे भेसळखोर पब्लिक समोर आले.
तर तुमच्या कानावर जर काही कुणकुण होती, एक जागरूक नागरिक म्हणून, जागृत मंचरकर म्हणून तुम्ही एफडीला का नाही कळवलं की बाबा तालुक्यामध्ये काहीतरी 19-20 सुरू आहे? नाही, ह्या भेसळचा बघा, संदीप लोढा नावाच्या एका गुन्हेगारावर पूर्वी 2-3 केसेस या संदर्भात झाल्या होत्या. एक केस तर दाखल होता वाचली होती, मला आठवतं आहे, तो साधारण 2003-04चा टायमिंग होता आणि 5चा टायमिंग होता. त्यावेळेस गुन्हा दाखल होणं अशातच त्याच्यावरचा एक गुन्हा थांबला. पण 2008ला पुन्हा एकदा त्याचा भेसळयुक्त दुधासहित त्याला पकडला आणि त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. योगायोगाने म्हणा किंवा थोडासा सत्तेचा आधार घेऊन म्हणा, तो 2011साठी निर्दोष पण सुटला. पण तोच एक त्याच्यातला मुख्य आरोपीमध्ये असणारा एक मनुष्य सातत्याने भेसळ दुधाला प्रयत्न करून वाढ कशी होईल भेसळमध्ये त्याच्यासाठी प्रयत्न करणारा आणि बिगर कष्टाचे पैसे कमवून देणाऱ्यामध्ये एखादा माणूस सल्ला देतो आहे, तर त्याचा सल्ला घेणाऱ्या लोकांचं त्याच्यावर जवळीक राहिली. आणि आज परिणाम तुम्ही पाहिला तर भेसळ करणारी जी टीम सापडली त्याच्यात संदीप लोढा नावाचा मनुष्य परत सापडला. मग जर तोच 2005, 2008 आणि आज 2026 त्याच वेळेस जर त्याच्यावर योग्य कारवाई झाली असती, मला आणि तुम्हाला भाग घेण्याची गरज नव्हती. आमचं हेच म्हणणं होतं, जर आम्ही एक हाती तालुक्याच्या लोकप्रतिनिधी या तालुक्यातल्या लोकांनी विश्वास ठेवला, 7 वेळा तुम्हाला निवडून दिलं आहे, विश्वासाने निवडून दिलं आहे, बिगर विश्वासाने निवडून दिलं नाही, तर तुमची जबाबदारी, आमची जबाबदारी तुमच्या खांद्यावर होती. तुम्ही ती भूमिका घेऊन लोकांना, आज जर तोच आरोपी पकडला जातोय तर त्याच्यावर कठोर कारवाई केली असती तर याला राजकीय स्वरूप कधी आलं नसतं, राजकारणाचा संदिग्ध जवळीकसुद्धा आली नसती. आज तुम्ही मात्र वारंवार सांगताय का मुद्द्याला आलं तर माझ्यावर खूप मोठं राजकीय आक्रमण झालं. तुम्ही कधीपासून घाबरायला लागले राजकीय आक्रमणाला आणि कशासाठी घाबरताय राजकीय आक्रमणाला? आमची भूमिका आजही तुम्हाला स्पष्टपणाने आहे की जे लोक याच्याशी संमित असतील, तुम्ही निपक्षपातीपणानं, पोलीस यंत्रणा तुमच्या आदेशात चालते, परिसरातले अधिकारी लोक तुमच्या संलग्न आहेत, राज्याचे मंत्री म्हणून तुम्ही दीर्घकाळ राहिलेले आहेत, तुम्ही स्पष्ट आदेश करा आणि याच्यावर पारदर्शक चौकशी व्हावी. दूध तर दूध आणि दुधात पाणी ते पाणी असं वेगळे पण त्याच्यामध्ये झालं तर तुम्हाला निश्चितपणे संशय तुमच्यावर लोकांना घेण्याचं कारण नाही. पण तुम्ही ही भूमिका घेत नाही. पुन्हा सावरासावरीच्या उत्तरामध्ये वेगळंच काही व्यक्तिगत टीका टिप्पणीपर्यंत जात आहे. त्याच्यामध्ये स्पष्टपणाने तुम्ही सांगताय का माझ्या जवळचे सहकारी चुकले असतील, काका असतील, अन्य सहकारी असतील, चुकले असतील, पण त्यांनी काय ते डान्स बारला तर गेले नाहीत ना. म्हणजे हजारो लोकांच्या जीविताशी तुम्ही खेळण्यात गेला, तुम्हाला त्याच्यात ते परवडत आहे, पण डान्स बारला एखादा माणूस जातो तो परवडत नाही. ही कुठली पद्धत आहे? विषयाचं गांभीर्य नाही, या विषयाचं गांभीर्य तुम्ही घेत नाही. आणि जर तुम्ही पत्रकार बांधवांना संवाद साधताना सुद्धा किंवा जनतेशी संवाद साधताना तुम्हाला अपेक्षित असं होतं आहे, कोणता असा कार्यकर्ता आहे, कोणता असा माणूस आहे की घरातल्या एखादी घटना झाली, कॅन्सरसारख्या एका आजाराने घटना झाली आणि आज त्याला खात्री पटली का कॅन्सर होण्यासाठी हीच कारणं आहेत आणि त्या कारणामध्ये आज हे घडलंच नाही, घडवणारच नाही, अशा स्वरूपाची उत्तर कोण देणार आहे? मग तुम्ही तुमच्याकडून अपेक्षा आहे ती पूर्ण करत नाही, त्याला तुम्हीच राजकीय स्वरूप आहे असं सांगून त्याच्यापासून पळवाट काढण्यापेक्षा आजही हिमतीने पुढे या आणि पारदर्शक कारवाई करा, त्याच्यावर काम करा आणि त्या लोकांना ज्यांनी असं दुष्कृत्य केलं त्यांना निश्चितपणे ह्या जे दोष सापडतील त्याच्यावर कारवाई करा, एवढीच आमची मागणी. माफक अपेक्षा या संदर्भात दुसरी आमची कोणती मागणी नाही. तर दिलीप वळसे पाटील या तालुक्याचे आमदार आहेत. तुम्ही असं म्हणाले ते माजी मंत्री आहेत, सत्तेमध्ये त्यांचा दबदबा आहे. तुम्ही शिंदे साहेबांना भेटले, फडणवीस साहेबांना भेटले, निवेदन दिलं. मग वळसे पाटलांना भेटून एखादं निवेदन देऊन साहेब तुम्ही सुद्धा ह्या भेसळखोरांवर कडक कारवाई करण्यासाठी आमच्यासोबत चला असा आग्रह का धरत? 100% तुमचं म्हणणं बरोबर आहे. वळसे पाटील या तालुक्याचे आमदार नसते तर निश्चितपणे त्यांच्याकडे जाऊन आम्ही निवेदन दिलं असतं. तालुक्याच्या लोकप्रतिनिधीला आम्ही निमंत्रण दिलं, मग घराच्या मालकाला जे
कर्मचाऱ्याने काहीतरी येऊन सांगणं किंवा त्या परिसरात वावरण्यानं माणसाला काहीतरी सांगणं अशी त्याची अवस्था होते. मालकाला कुणी घराची जबाबदारी कुणी सांगत असतं का? त्याची जिम्मेदारी आहे. जिम्मेदारी म्हणून तुम्हाला ही सगळी तुम्हाला दिलेली आहे, तर तुम्ही त्याची काळजी घेऊन त्याच्यावर काही ना काही करा, अशीच आमची भावना आहे. मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं, त्यांनी स्वतःहून कारवाई केली असती. शिंदे साहेबांना निवेदन दिलं, त्यांनी स्वतःहून कारवाई केली असती. तुम्ही त्यांना भेटू शकताय, मी इथे यांना भेटायला प्रॉब्लेम काय? जाहीरपणे शिवाजी चौकातून मी आव्हान केलं, वळसे पाटलांना आव्हान केलं. जसं हे आंदोलन सर्वपक्षीय उभारलं आहे, तसं राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते किंवा आपण ह्या चौकामध्ये येऊन लोकांच्या प्रश्नाचं उत्तर द्या, त्याच्यात तुम्ही संशयाच्या भोवऱ्यात आहेत आणि त्याचं उत्तर द्या हे सांगूनसुद्धा ते त्या संदर्भात बोलायला तयार नाहीत. त्याची छाटूकमाटूक उत्तरं देऊन त्या प्रश्नापासून पळ काढत असतील, तर तुम्ही परत एकदा म्हणत असेल, तुम्ही म्हणत असाल तर कदाचित अजून 4 वेळा जाऊ या तालुक्यातल्या जनतेसाठी आणि या तालुक्यातल्या सर्वसामान्य माणसासाठी, उद्याच्या भविष्यासाठी आम्ही कोणाकडेही जायला तयार आहे. ही गोष्ट मोकळ्या मनाने आम्ही जाहीरपणे सांगतो. साहेब, प्रश्न यासाठी होता की तुम्ही आरोप करणार, ते त्याचं उत्तर देणार, लोकांची करमणूक होते. विषय दूध भेसळीचा अतिशय गंभीर आहे. तुम्ही आमच्या उपस्थित वळसे पाटलांना जाब विचारू शकता ना की तुम्ही काय येत नाही, चला आमच्याबरोबर मुंबईला. लोकांना खरं काय ते कळलं ना. म्हणूनच सांगितलं आम्ही ज्यावेळेस वळसे पाटलांना तेच सांगितलं, अधिवेशनाचा काळ होता, विधान परिषदेमध्ये 2 आमदार ह्या प्रश्नाच्या संदर्भात विधान परिषदेमध्ये या प्रश्नाच्या संदर्भात पोटतिडकीने 2 आमदार, जगदीश पुण्याचे आमदार योगेश टिळेकर बोलले, दुसरे अजून त्यांना साथीदार आणखी 1-2 आमदार बोलले, विधानसभेमध्ये 5-7 आमदार बोलले. आणि ते बोलल्याच्या नंतर जेव्हा सगळी परिस्थिती हाताशी आली, आम्हालाही असं वाटतं की आमचा लोकप्रतिनिधी म्हणून वळसे पाटलाने त्या भूमिकेशी जर तिथं जाऊन 2 तास एखाद्या घटनेकडं तुम्ही जे आज त्या दिवशी उत्तर सांगितलं, मी म्हणत नाही त्यांचं त्या घटनेत त्यांनी जाऊ नये, पण 2 तास त्याच्यासाठी दिल्या असताना एखाद्या वाक्य या तालुक्यातल्या जनतेच्या मनामध्ये जी खतखत आहे, त्या खतखत संदर्भात एक वाक्य जर तुम्ही सभागृहात बोलला असता तर आम्हाला निश्चितपणे आजही त्याचा आनंद वाटला असता की तुम्ही चौकशीच्या कामात पुढं आहे. तुम्ही ते काही करत नाहीत आणि त्याचं समर्थन करण्याऐवजी तुम्ही ते कसं खोटं हे सांगण्यात तुम्ही धन्य समजताय, ते मात्र योग्य नाही. त्यांचं नाही बघा, तालुक्यामध्ये पत्रकार ही माणसंच आहे, याच तालुक्यातली माणसं आहे, त्यांच्याही मुलाबाळांना हेच दूध प्यायला लागतं आहे. त्याच्यामुळे निश्चितपणे पत्रकार म्हणून तुम्हाला कोणी आम्ही लोक तरी जे कदाचित एखाद्या व्यक्ती बोलला असेल, तुम्ही मगाशी सोशल साईटवर वाद पत्रकारांना का टार्गेट केले गेले सगळ्यांनी बातम्या आजही सांगतोय, पत्रकारांना टार्गेट करण्याचा भाग नाही. कोणत्या पत्रकार ज्यांनी याच्यामध्ये भाग ज्यांना वाटत असेल ते अलग लोक आहे. आम्ही समाजातल्या काही मोजक्या लोकांमध्ये आहे. शेवटी प्रातिनिधिक करत असताना मलाही असं वाटतंय समोर असणारे जेवढे लोक आता या भेसळमध्ये गुंतलेत ते सगळे आमच्या जवळकीचेच आहेत, लांबचे नाहीत. मित्रमंडळी तरी असतील किंवा जवळकीच्या सातत्याने त्यांच्यासोबत वावरलेला असेल. आम्हाला व्यक्तिदोषाने आम्ही कोणती कृत्य करत नाही. आम्ही त्या परिस्थितीवर आणि कृत्यावर आमचा विश्वास. आम्ही व्यक्तिदोषाने एखादा व्यक्ती माझ्या विरोधातला आहे म्हणून तो त्याच्यात सापडला आहे म्हणून त्याच्यावर काही ना काही कारवाई करा हे म्हणण्याचा आमचा काही कधीच उद्देश नाही. दिवसापासून अमोल जाधव जे माझ्या शेजारी बसले त्यांनी सुद्धा बातमी दिली, त्यांना पाठक झालेला आहे. नाही, आम्ही त्याच्यापासून सगळ्यांनी पावलं घेतले. परवाच आम्ही सांगितलंय, जिथं जिथं पत्रकारांमुळेच हा मोठा विषय झालेला आहे, पत्रकारांमुळेच सामान्य माणसाला हा विषय कळलेला आहे. गावापासून राज्यापर्यंत बदलत्या पद्धतीमुळे सोशल मीडियामुळे आज सामान्य कुटुंबात कोणत्याही कुटुंबात जा. आज सकाळी मी पिंपळगावला गेलो होतो. पिंपळगाव बाहेर पडताना 51 लोक चहा प्यायच्या हॉटेलमध्ये बसत होते, तरी ते सांगत होते अशी घडलंय ना, असं एक कृत्याला समर्थन देणं गरजेचं नव्हतं. म्हणजे आज लोक मी सांगितलं म्हणून काही जागृत नाही, लोक सोशल मीडिया आणि त्यांना समजणाऱ्या गोष्टीवर खूप मोठे जागृत आहेत. त्याच्यामुळे चूकला चूक म्हणायची तयारी लोकांची आहे. त्या जसं त्यांना वाटतंय तसं आम्हाला स्पष्टपणाने वाटतंय. आणि माझं आजही तुम्हाला सगळ्या पत्रकार बांधवांना एकच विनंती आहे, तुमच्यामध्ये तुम्हाला कोणी दोषी ठरवलं नाही आणि ठरवणारही नाही. शेवटी समाजातला
तिसरा डोळा तुम्ही आहात. तुम्ही ज्या डोळ्याने आम्ही कदाचित 2 डोळ्यांनी पाहतोय, तुम्हाला 3 डोळ्यांनी पाहायची संधी मिळते आणि त्याच्यातला तुम्हाला आमच्यापेक्षा जास्त मतिदार्थ आहे. कदाचित तुम्हाला बोलता येत नसेल काही नाही त्याच्या संदर्भात, पण घटनेच्या संदर्भात मात्र तुम्हाला जाणीव नक्की आहे. कारण हे साधंसुधं काम नाही. त्याला कालवलेल्या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहिल्या. काय काय केमिकल त्याच्यामध्ये टाकली जातात, युरियासारखा वापर केला जातो आहे. आत्ताच्या काळात तर अशी गोष्ट आहे का त्या दुधामध्ये नुसतं आम्हाला असं वाटायचं दुधातच भेसळ करून पुढं जायचं, पण जेवढे बाय प्रॉडक्ट केले जातात ते पूर्ण भेसळयुक्त पदार्थांनीच बनवलेले आहेत. हे चित्र आता निदर्शनास आलेलं आहे. नजीकच्या काळामध्ये पोलीस यंत्रणा, आमचा जसा रमेश भाऊनी विश्वास व्यक्त केला आहे पोलीस यंत्रणेवर, का पोलीस यंत्रणा याच्यामध्ये कशी दक्ष राहील, निश्चितपणे आम्ही त्यांचा पाठपुरावा करतो आहे. पोलीस यंत्रणेला पाठपुरावा करू, नसेल तर उद्या त्याही यंत्रणेच्या विरोधात जरी आम्हाला रस्त्यावर यावं लागलं तरी आम्ही नक्की येऊ. पण आमचा जोपर्यंत विश्वास आहे तोपर्यंत आम्ही त्यांना निश्चितपणे वेळ देणं गरजेचं आहे. आणि याच्यातून जे दोषी आहेत त्यांना दोषी ठरवा आणि त्याच्यावर योग्य कारवाई करा, एवढं आमचं या संदर्भात म्हणणं आहे. या सगळ्यामध्ये आंबेगाव तालुक्याच्या पत्रकारांनी काही या दुर्घटनेच्या प्रकरणामध्ये बातमी दिली, त्याबद्दल तुमचं मत काय आहे आणि सोशल मीडियावर आम्हाला ट्रोल का केलं? नाही, आमचं मत आंबेगाव बातमीदारी करताना सगळे मुद्दे मांडून व्यवस्थित सगळे बातमीदारी आमचं आजही असंच म्हणणं आहे. हे प्रश्न खरं तर आम्ही सांगतोय म्हणून आम्हाला विचारण्यापेक्षा ट्रोल करणाऱ्याला विचारा, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं उत्तर आहे. आम्ही तर कधीच पत्रकार, तुम्ही केलेला मग आंबेगाव तालुक्यातला पत्रकार असो नाही तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला पत्रकार असो, भूमिका तुम्ही जर मांडली नसती तर आम्हाला ती तितक्या बारकाईने समजलीच नसती. तुमचं आम्ही कौतुकच करणार, शेवटी भूमिका मांडणाऱ्याचं कौतुक केलं पाहिजे. ते समजलं नसतं तर आम्ही काय केलं असतं? केवळ आंबेगाव तालुक्यात ही जर चळवळ उभी राहते ती 5 जिल्ह्यांमध्ये कारवाई झाली. 5 जिल्ह्यांमध्ये सुद्धा तुमचं तर कौतुक आहेच, पण 5 जिल्ह्यांमध्ये सुद्धा एक चळवळ उभी राहायला पाहिजे. म्हणूनच आणि तुम्ही सुद्धा राज्यव्यापी चळवळ उभी करा. म्हणूनच आमचं आजही या आंदोलनात असं म्हणजे 13 जण सापडलेत. पत्रकार म्हणून आम्ही तुम्हाला आणखी विनंती करतो, उद्याच्या काळात राहिलेले 13 सापडवा. सापडण्यासाठी तुमची भूमिका घ्या आणि नुसतं 13 सापडू नका, त्याच्यासोबत अन्य जे लोक आता निदर्शनात येत आहेत डोळ्याने त्यांना सगळ्यांनी गुन्ह्याच्या अंडर घ्या आणि त्यांच्यावर कारवाई करा, असं आमचं म्हणणं आहे. एकंदर आता हे पत्रकार परिषद म्हणजे तुमची लाईन काय आहे, नेमकं कशासाठी ही पत्रकार परिषद याच्यासाठी आहे का गेल्या आठवड्याभरात जेव्हा आम्ही ही भूमिका घेतली त्याच्यानंतर खूप पुलाखालून पाणी गेलं आहे. लोकांना असं वाटतं आहे का याच्यातलं जी कारवाई आहे त्याला जसं तुम्हाला वाटत होतं का याच्यामध्ये खूप गती नाही, 13 जण सापडलेत, ते जेलमध्ये गेलेत, आणखीन 13चं काय होणार, या संशयाच्या भोवऱ्यात असणार आहे. याच्यामध्ये आम्ही आशेच्या किरण आहे आमच्या मनामध्ये का जे लोक सापडत आहेत, फूड जे FBI अधिकारी आहेत त्यांना सगळ्यांना आम्ही भेटून आलेलो आहे आणि त्यांनी आम्हाला ज्या पद्धतीने सांगितलं आहे याचा अर्थ असा आहे का 100% ते याच्यामध्ये बारकाईने चौकशी करतायत. ती चौकशी समोर आल्यावर काही दिवसात आपल्यामध्ये चित्र येईल आणि जरी त्याच्यातलं परिपूर्ण चित्र आलं नाही तर आम्ही याच्या पाठीमागं सोडणार नाही. मी मागच्या वेळेस तुम्हाला आठवते का नाही मला माहीत नाही, एक काही लोकांचा फॅक्टर आहे. मी विचारलं सामान्य माणसाची मानसिकता काय आहे, काल काय खाल्लं हे जर आज विचारलं तर विसराळू पद्धतीची मानसिकता आहे. पण आणि समोरच्या मंडळींनाही हेच वाटतं आहे का 2-5 दिवस हा प्रश्न शिळा पडला की लोक विसरून जातील, नंतर पुन्हा एकदा आम्ही सामाजिक आपल्या जीवनामध्ये येऊ. पण आम्ही तुम्हाला सामाजिक जीवनाच्या येण्या अगोदर जाहीरपणे सांगतो, तुम्ही दोषी असाल तर निश्चितपणे प्रायचित्त घ्या आणि त्याच्यावर काम करा. प्रायचित्त घ्या आणि तुम्ही निश्चितपणे कुठे यायचं दिलं. आम्ही लोकांना आणि समाजाला या प्रश्नाच्या संदर्भात विसर पडून देणार नाही. कारण कॅन्सरग्रस्त माणूस हा सांगून कोणाच्या कुटुंबात जन्माला येत नाही. आज प्रत्येकाच्या तपासून पहा, 100-200 सांगितले. माझ्या परिसरात तर मी माझ्या सख्या 2 बहिणी ह्या कॅन्सरनी गेलेल्या आहेत. त्यामुळे कॅन्सरला निमंत्रण देणाऱ्या कोणत्याही माणसाला सोडू नये अशी माझी भावना आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या,
राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या. शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज. सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन. निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.